मला 9:30. दातृत्व दाखव. तेव्हा तुम्ही समोरच्या माणसाच्या मनात तितकं घर मला पार्ल्यातून बोलतोय तर मी लगेच ओळखतो. कोण होती माई? ही एक स्त्री होती. स्त्री कसली, खरं तर मुलगी होती 10-1 वर्षाची. कोकणातली सिद्धयांच्या घरातली ही मुलगी आणि तिला वैधव्य प्राप्त झालं, कारण तेव्हा बालविवाह लवकर व्हायचे आणि काही कारणांनी वैधव्य प्राप्त झालं. प्राप्त झाल्यानंतर काय होतं, तर पूर्वीच्या काळानुसार केशवपन आणि ते लाल सगळं ते लुगडं तुम्ही सिरियल्समध्ये पाहिलं असणार, ते घेणं आणि तत्कालीन सगळ्या ज्या जाचक रूढी होत्या, या मुलीच्या आत कुठली तरी बंडखोरी असणार. तिने नाकारलं ते आयुष्य आणि तिने स्वतःच्या आयुष्याला स्वतःचा घाट देण्याचा प्रयत्न केला आणि धुळ्यामधल्या एका त्या काळी चांगली वकिली ज्याची चालत होती, पण जो युवक विचारांनी नवा असणार, खुला असणार, अशा युवकाबरोबर अखेर हिचं पुन्हा पुनर्विवाह झाला, लग्न ठरलं. तो कसं काय सगळं आपण नंतर बोलूया. आणि त्यानंतर तिथे एक समाजाचा, तत्कालीन समाजाचा या पुनर्विवाहाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यामुळे या माईला थोडं नाकारलेपणाची सगळी सतत येणारी भावना, त्यातनं तिने काढलेले मार्ग, त्या धुळ्यात तिने स्वतःचा जमवलेला एक काय म्हणतात तसं एक स्वतःचं एक तिने स्थान तिथे अबाधित कसं करून घेतलं. दुर्दैवाने गांधी हत्येमुळे त्यानंतर या कुटुंबाला पुन्हा एकदा धुळ्यातला इतका बसलेला जम सोडून पुण्याला कसं यायला लागलं आणि साक्षात जिथे लोकमान्य टिळक होते त्या घरात कसे ते राहायला लागले. जयंतराव टिळकांनी त्यांना तिथे राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तिथेच लोकमान्य टिळक राहत होते. गायकवाड वाड्यात राहताना पुढे अनेक वर्ष, अनेक दशकं या स्त्रीचं वाढत गेलेलं चौफेर दिशांनी असलेलं कर्तृत्व, त्या कर्तृत्वात वाढताना, एकटं न वाढताना तिने आसपास सगळा जोडलेला समाज, लोक, गणगोत आणि अर्थात सगळी घरची मंडळी. घरची मंडळी म्हणजे स्वतःची मुलं बाळं, पुढे नातवंड, पतवंड, असा सगळाच जो एक मोठा पसारा आहे, हा महाराष्ट्राचा एक खूप महत्त्वाचा, माझ्या मताने सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचा दस्तऐवज आहे. तो अतिशय उत्तमरित्या लिहिलाय संजय अनंत कुलकर्णी यांनी आणि माई पुस्तकात आज आपल्याबरोबर आहेत संजय अनंत कुलकर्णी. मी त्यांचं स्वागत करणार आहे, पण स्वागत करण्याआधीच मी सांगतो की आत्ता मी ज्या स्त्रीचं तुम्हाला हे सगळं कर्तृत्व काय आहे ते थोडक्यात सांगितलं, ती माझी स्वतःची पणजी आहे आणि माझ्या आईकडची. आणि जे लेखक आहेत संजय अनंत कुलकर्णी, तो माझा मामा आहे, संजू मामा म्हणून. आणि आज संजय अनंत कुलकर्णी उर्फ आमचा संजू मामा इथे आलाय. तुझं आधी खूप मोठं स्वागत करतो. बुकब्रो मध्ये आज हे मुद्दाम मी पुस्तक घेतलं आणि तुझी इथे स्वागत करण्याआधी, तुझी ओळख करून देण्याआधी माईची का ओळख करून दिली याचं कारण मला असं वाटतं की केवळ ती माझी पणजी, तुझी आजी असं म्हणून नव्हे, एक अतिशय मोठं महाराष्ट्रातलं सांस्कृतिक इतिहासाचं या निमित्ताने या पुस्तकाने एक नवं पर्व उलगडलंय आणि त्याचं आणि ते कर्तृत्ववान सगळं असण्याचा जो इतिहास त्यांनी देखील तितक्याच तटस्थपणे तरी आत्मीयतेने मांडलाय. त्यामुळे तुझं आधी खूप बुकब्रो तर्फे स्वागत आणि अभिनंदन की काय सुंदर तू पुस्तक लिहिलंयस की. आणि याचं अभिनंदन का, तर त्याला या पुस्तकाला आता पुरस्कारही मध्ये प्राप्त झाला होता. तो कुठला झाला होता? इंदोर साहित्य मंडळाचा. इंदोर साहित्य मंडळाचा पुरस्कार प्राप्त झाला होता आणि मला वाटतं दुसरी आवृत्ती आता सुरू आहे. दुसरी आवृत्ती संपली म्हणजे डबल अभिनंदन तुझं करायला पाहिजे. संजू मामा, हे पुस्तक माई, हे पुस्तक जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला खरं सांगू आधी काय धास्ती वाटली होती, कारण मला ना थोडी भीती असते एकंदर नातेवाईकांनी आपल्या नातेवाईकांविषयी लिहिलेल्या चरित्रांविषयी, कारण त्यात ना भावनांचं ओथंबणं हे चांगलं असतं, पण कालांतराने वाचताना अनेकदा तेवढंच दिसतं आपल्याला, भावनांनी ओथंबलेपणच फक्त राहिलेलं दिसतं. या पुस्तकाचा सगळ्यात मोठा विशेष असा की संजू मामानी ते लिहिताना कुठेही केवळ नातू म्हणून किंवा अशा पद्धतीने ते लिहिलेलं नाहीये. त्यांनी एक योग्य ते उचित अंतर राखलंय आणि मला वाटतं ही फार महत्वाची गोष्ट चरित्र लेखनासाठी असते. त्यामुळे माझा पहिला प्रश्न जो तुला आहे तो असा आहे की तुला अचानक आपल्या आजीचं चरित्र लिहावं असं मुळात का वाटलं? ती खरं म्हणजे कोविडची देणगी आहे. कोविड सुरू झाला 22 मार्चला, लॉकडाऊन लागला
आणि आयुष्यात पहिल्यांदाच असा एक घरात नजर कैदेचा विषय आला. आणि मग आम्ही सगळे नातेवाईक माई आजीमुळेच एकत्रित आजही असणार आहे. आम्ही रोज जीमीटवर संध्याकाळचे बोलायचो. आणि त्या जीमीटमध्ये रोज 60-60, 70-70 जण जॉईन व्हायचे भारतातून, परदेशातून. आणि रोजच्या गप्पा चालायच्या, रोज आठवणींचं देवाणघेवाण चालायची. आणि मग मला असं वाटलं की आपण संध्याकाळचा वेळ छान जातो, पण दिवसभर करायचं काय. तर ह्या जीमीट मधून रोज ज्या आठवणी येत होत्या त्यातून मला असं वाटलं की आपण माई आजीचं चरित्र, तिच्या ज्या आठवणी, केसरीवाड्यातलं आमचं गेलेलं बालपण, हे कुठेतरी लिहायला लागूया. आपला वेळही जाईल आणि काहीतरी लेखनाचा आनंदही मिळेल. आणि त्यामुळे खरं म्हणजे फार मोठा लेखनाचा अनुभव नसतानाही मी वेळ मोकळा होता आणि आजीच्या आठवणी लिहाव्या म्हणून खरं म्हणजे लिहायला सुरुवात केली. वा, ही त्याची सुरुवात आहे. आणि ती फक्त तेवढ्यावर थांबली नाही. गंगा थांबलीच नाही. त्याला मला वाटतं तू फेसबुकवर लिहायला लागल्यावर हो, तू फेसबुकवर नाही, वगैरे मी आलास कसा? जास्त तुला करून ते कोणी लिहिलं. सांगितलं आधी ते आम्हाला सांग, फेसबुकवर आण लेखन हे? नाही, हे सगळं तंत्र नवीनच हा. होतं. पण मी जास्त व्हॉट्सअपवर होतो. मग पुन्हा मला WhatsApp मेसेज वर आले टाक. की फेसबुकला पण टाक. हम्म, मग मी फेसबुकवर टाकायला लागलो, कारण हम्म. तोपर्यंत फार ऍक्टिव्ह नव्हतो फेसबुकवर. हम्म, व्हॉट्सअपवर मात्र चालू हम्म. होतं. मग व्हॉट्सअपवर आधी माझ्या मावस भाऊ, मामे भाऊ, मावशा, बहिणी या सगळ्यांना पाठवायला लागलो. त्यांनी त्यांच्या पुढच्या ग्रुप्समध्ये पाठवायला सुरुवात केली. आणि मला खरंच अनाकलनीय होतं हे सगळं प्रकरण ज्या वेगाने वाढलं. कारण पहिले 8-10 एपिसोड ते 40 भाग मी लिहिले त्यावेळेला, त्याचं पुस्तक आहे. पहिल्या 7-8 भागांच्या नंतर सकाळी फोन यायला लागले. सामान्यपणे मी रोज 10 वाजता ते याच्यावर टाकायचो व्हॉट्सअपवर. आणि 10-1 भागानंतर मला 9:30-10 वाजून गेले की फोन यायला लागायचे. आजचं माई आलं नाही, आम्ही वाट बघतोय, आम्ही अजून पुढच्या कुठल्या कामाला, अर्थात कुणालाच घराबाहेर जायचं नसायचं, पण अजून स्वयंपाकालाही लागलो नाही, माई ऐकल्याशिवाय आम्ही काही करत नसतो. अशी सुरुवात झाली. काही अत्यंत हृदयस्पर्शी फोन आले. म्हणजे उदाहरणार्थ एकाचा फोन आला की त्यांचा माझा परिचय नाही, या ग्रुपमधनं त्या ग्रुपमध्ये गेलेले कोणीतरी होते, पण माझा दरवेळेला खाली नंबर असायचा. ते म्हणाले, अहो माई आजचं आलं नाही अजून माझ्याकडे. आता मी कोणाकडनं तुमच्याकडे येतं हे काही विचारत नसे, कारण खूपच ते फिरून फिरून जायचं. मी म्हणलं हो आता पाठवतोय, आज जरा उशीर झाला. नाही, तुम्हाला सांगायचं विशेष असं आहे की माझी आई करोनामुळे आजारी आहे, वडील पण बेड रिडन आहेत. मी रोज त्यांना माई वाचून दाखवतो, त्यामुळे त्यांचा दिवस चांगला जातो आणि त्यांना जगण्याची उमेद त्यामुळे यायला लागलेली आहे. आणि त्यामुळे माई आलं नाही की ते अस्वस्थ होतात, त्यामुळे तुम्ही ना वेळ चुकवू नका. असे इतके अफाट अनुभव त्या माईच्या लेखनाच्या वेळेला मला आले. आणि त्यातून मग ते आता लिहिलंच पाहिजे, आजचा भाग लिहिलाच पाहिजे, असं एक मॉरल बंधन हळूहळू माझ्यावर आलं. आणि मग त्यातून ते 40 भाग पूर्ण केले आणि चरित्र पूर्ण झालं. क्या बात आहे. असं लेखन पोचायला लागतं, याचा अर्थ असा की त्याला एक युनिव्हर्सल क्वालिटी प्राप्त होते. अनेकांना आपले नातेवाईक त्याच्यात दिसायला लागतात, अनेकांना तो सांस्कृतिक सामाजिक इतिहासाचा काळ पुन्हा दिसायला लागतो आणि कुठेतरी धागेदोरे सगळे येतात. हा अनुभव तर अगदी प्रॅक्टिकली प्रत्येक फोन मधून आला की अहो आमची आजी दिसायला लागली, माझं बालपण मला आठवायला लागलं, आम्ही पण असेच वाड्यात एकत्र राहायचो, आमची पण आजी अशीच होती. अशी तर वाक्य प्रत्येक फोन मधनं जवळजवळ होती. बरोबर. एक अत्यंत अजून सांगण्यासारखा अनुभव उल्लेखनीय असा की अचानक एके दिवशी लंडन मधून फोन आला. आणि ते लॉकडाऊनच होतं सगळं, आणि लंडन मधनं व्हॉट्सअप कॉल आला. लंडन महाराष्ट्र मंडळाच्या एक सदस्य, त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं मला की आम्ही लंडन महाराष्ट्र मंडळात आहोत, लॉकडाऊन असल्यामुळे आमच्या ऑनलाईन मीटिंग चालतात आणि आमच्याकडे तुमचं माई सगळ्यांच्याकडे येतं, परंतु आम्ही सार्वजनिकरित्या त्या ऑनलाईन मीटिंग मध्ये माईचं वाचन करत असतो. आणि त्यामुळे आता झालंय असं की तुमचे 20-22 भाग झालेत, तेव्हा सगळ्या सदस्यांचं म्हणणं असं आहे महाराष्ट्र मंडळाच्या की त्या लेखकांना ऑनलाईन मीटिंग मध्ये बोलवा. आणि म्हणून मी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय की तुम्ही 1 तास वेळ काढून आमच्या लंडनच्या महाराष्ट्र मंडळात ऑनलाईन या, आमच्या सगळ्या सदस्यांशी बोला. असे खूप अफाट अनुभव आले. त्यामुळे अनेक माणसं जोडली गेली, त्यामुळे अनेक जुन्या आठवणी, जसं आता आशुतोष म्हणला तसं. खरं. एक अनुभव अजून असा की आता सांगताना आशुतोषने सांगितलं की माईने असंख्य माणसं जोडली. धुळ्यामधल्या अनेक परितक्त्या, अनेक विधवा अशा बायकांना जोडलं, त्यांना कामाला लावलं, त्यांना आपल्या घरी ठेवलं. आणि अचानकपणे 48 साली गांधी हत्येनंतर
धुळं सोडावं लागलं. आणि मग सगळी माईची 3 मुलं 5 मुली हे सगळे पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर माईकडे त्यावेळेला पोळ्या करण्यासाठी धुळ्यामध्ये येणारी एक बाई, तिचं नाव ताई पेठे. तर ती विधवा होत्या आणि माईने अशा जोडलेल्यांपैकी एक. काही दिवसांनी ताई पेठेंचं पोस्टकार्ड आलं की माई तुम्ही पुण्याला गेलात, आता माझी इथे दुर्दशा आहे, माझ्याकडे कोणी पाहत नाही, त्यामुळे मी आता काय करू. माईचा एक टिपिकल शब्द आहे, त्यांनीच या पुस्तकाची सुरुवात आहे, माई प्रत्येकाला मेल्या म्हणायची. तर माईने तिला पत्र लिहिलं, ये मेले इकडं, ये पुण्याला. आणि ते पोस्टकार्ड घेऊन ती ताई पेठे पुण्याला माईकडे आली, माईकडे पोळ्या करायला लागली. माईने तिचं लग्न लावून दिलं, तिच्यासाठी पुण्यात वर पाहिला. आणि लग्न लावलं कोणाकडे, तर पुण्यात एक त्यावेळी आयुर्वेदिक वैद्य होते, वर्तक म्हणून. त्या वर्तक वैद्यांशी माईने तिचं लग्न लावलं. आता हा झाला इतिहास. लेखमाला सुरू झाल्यानंतर व्हॉट्सअपवरनं पसरत असताना मला सकाळी अचानक फोन आला की मी मेजर वर्तक बोलतोय. मला लक्षातच आलं नाही. म्हणलं बोला. ते म्हणाले ते तुमचं माई माझ्याकडे येतं आणि तू कुणाचा कोण ते सांग. ते एकदम एकेरीतच आले. मी म्हणलं अहो मी विमलचा मुलगा. हा मला आता कळलं, मी तुझ्या घरात सगळ्यांना ओळखतो म्हणा. आणि मग त्यांनी सांगितलं तुला माहितीसाठी सांगतो, मी ताई पेठेचा मुलगा. वा वा. आता हा जो म्हणजे ते बोलताना सुद्धा रडायला लागले होते, हे माझ्या लक्षात आलं. क्या बात क्या बात आहे. मला वाटतं अनेक माणसांना, अनेक लोकांना आयुष्यभर तिने पुढे साथ दिला. पण तिचं जे पहिलं बाळंतपण होतं तेव्हा मला दिसते, तुम्हाला सगळ्यांना मला ती कहाणी थोडक्यात सांगायला पाहिजे की जेव्हा धुळ्याला माई आजी गेली आणि तिचं पहिलं बाळंतपण जेव्हा होतं तेव्हा ती 7व्या का 8व्या महिन्यात तिने स्वतःचं ठरवलं की आपलं आपण माहेरी करायला पाहिजे. माहेर पूर्ण तुटलेलं, घरातनं आधार नव्हता आणि ही एक पोटुशी स्त्री, तरुण मुलगी त्या काळात तो प्रवास करून सावंतवाडीला येते. सावंतवाडीला वडील दारावर दार उघडतात आणि तशा परिस्थितीत असलेल्या आपल्या मुलीला बघून देखील मला वाटतं तत्कालीन जनरीतीच्या पडग्या असणार, त्यामुळे धाडस होत नाही, त्यामुळे समाजाला घाबरून दार बंद करतात. तर दुसरी एखादी मुलगी बावचळून हरलीच असते. पण ही तरुण मुलगी राजवाड्यात जाते आणि राणीला सांगते की मी तुमची नागरिक आहे. कारण तेव्हा संस्थान होतं सावंतवाडी हे वेगळं, म्हणजे जरी ब्रिटिशांचं राज्य ते सावंतवाडीची माहेरवाशी, त्यामुळे सावंतवाडीची माहेरवाशी नाही. तर राणी सगळं एकूण बघते आणि ठरवते की आपलं हिचं बाळंतपण राजवाड्यात करायचं. त्यामुळे पहिलं बाळंतपण राजवाड्यात होतं आणि विमल हे कन्यारत्न जन्माला येतं, म्हणजे जी आमच्या संजू मामाची आई आहे, ती माझी आई. त्यामुळे मला हेही काही काही गोष्टी आपल्याला देखील अजिबात माहीत नसतात, जशा या मला इथे कळल्या. तू थोडक्यात माई या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगशील? काय विशेष गुण होते? का चरित्र अख्खं लिहावं असं मुळात वाटावं, इतके काय हे गुण होते? त्याची काही उदाहरणं आहेत का? वैशिष्ट्य काय होतं? म्हणजे तिच्या तरुणपणात, नंतर तिच्या वार्धक्य काळात, सगळ्याच याच्यात. मुळात स्वतःच्या कर्तृत्वावर प्रचंड विश्वास असलेली अशी माई होती. वा. आणि हे आम्हाला तिची नातवंड असल्याच्या वेळेला कधी फार जाणवलं नाही. आजीचं प्रेम बस. आणि मला आठवतं, मलाच आठवतं असं नाही, आम्ही जवळजवळ माईची नातवंड म्हणजे 40 जण होतो. आणि मे महिन्याची सुट्टी लागली की केसरीवाड्यात जायचं. केसरीवाड्यातलं घरही म्हणजे जिथे लोकमान्य टिळक राहिले त्या घरात माई राहायची. आणि त्यामुळे प्रचंड मोठं घर, आणि त्यामुळे 40 जण आम्ही लगेच सुट्ट्या लागल्या की तिथे येऊन थांबायचो. त्यामुळे केसरीवाड्यात जायचं म्हणजे आजीकडे जायचं. आणि आजी हा आमच्या अख्ख्या कुटुंबाचा केंद्रबिंदू असेल अशी ती होती. माझ्या बहिणीचं लग्न झाल्यावर बहीण पुण्यात आली आणि म्हणून मी एकदा सोलापूरहून आल्यावर डायरेक्ट स्टँडवरनं बहिणीकडे गेलो. दुपारी आजीला भेटायला आलो. आल्या आल्या आजीनी पहिलंच वाक्य मला विचारलं, मेल्या बॅग कुठे आहे? मेल्याशिवाय वाक्यात सुरू व्हायचं नाही. त्यामुळं काय रे मेल्या, बॅग कुठे आहे? म्हटलं बॅग सुनीताकडे आहे आजी. सुनीताकडे उतरलो. तिने सांगितलं इथे बस आणि इथून पुढे मी असेपर्यंत जेव्हा जेव्हा पुण्यात याल तेव्हा बॅग घेऊन आधी इथे यायचं, मग मेल्यानं कुठं जायचं ते जा. आता हा नियम इतका कडक होता की कोणीच पुण्यात आले तरी पहिलं माईचं पायाला थांबायचं येऊन आणि मगच पुढचे कार्यक्रम. असं तिने ते घर जोडून ठेवलं म्हणजे दरवर्षीच्या राखीला आणि भाऊबीजेला सगळ्यांनी माईला भेटायला यायचंच असा दंडक होता आणि तो प्रेमाने होता.
ती परंपरा आजपर्यंत चालू आहे आणि आजपर्यंत आम्ही गेली 70 वर्ष झाली, 60 वर्ष झाली, आम्ही जवळजवळ 125 भाऊ बहिणी मामा हे सगळे माम्या जावई सुद्धा हे आम्ही दरवर्षी एकत्र भेटतो आणि मोठा हॉल घेऊन भाऊबीज आणि राखी पौर्णिमा साजरी होते. आता हे सगळं माईमुळे आहे, पण केवळ कुटुंब तिने जपलं एवढंच नाही, तर तिच्या स्वभाव वैशिष्ट्यामध्ये जसं लोकांचं दुःख पाहिलं की माईलाच गप्प बसवतच नसे, की लगेच ताबडतोब मी काहीतरी केलंच पाहिजे. इतका तिचा स्वभाव असा समाजाभिमुख आणि बस कुणाचं दुःख तिला बघवत नसे. म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही अशी ती वागायची. तुम्हाला गंमत म्हणून उदाहरण सांगतो, केसरीवाड्याच्या समोर प्रभा हॉटेल आहे. त्या प्रभा हॉटेलमध्ये माईला वडे आवडायचे, माईला हॉटेलात जायला आवडायचं, त्यामुळे ती रिक्षातनं आली की थेट रिक्षा वाड्यात जायची नाही, प्रभा समोर थांबायची, मग रस्ता क्रॉस करून ती घरी येणार. म्हणजे प्रभा विश्रांतीगृह, प्रभा विश्रांतीगृह त्याचं नाव लोकांना प्रभा विश्रांतीगृह तेच ते आजही प्रभा विश्रांतीगृहच आहे. आणि प्रभा विश्रांतीगृहात जाणार ते फडके मालक होते, त्याचे मूळचे फडके. तिथे आजी बसून बटाटे वडा खाणार, कचोरी खाणार आणि मग घरी येणार. येताना घरात सगळ्यांसाठी घेऊन येणार, जे जे कोणी घरात असतील, आणि सगळ्यांना ती घेऊन येणार. आता एके दिवशी प्रभामध्ये बसली असताना तिथं एक छोटासा मुलगा पाणी द्यायला वेटर आला आणि माईने त्याला विचारलं, काय रे वेड्या, कुठल्या गावचा आहेस तू, असं म्हणल्यावर तो लहान मुलगा रडायला लागला. एवढं प्रेमाने कधीच कोणी बोललं नसेल. आणि तो रडायला लागल्यावर माई म्हणाली, बस समोर. मालकाला म्हणाली, ह्याला एक वडा दे, बिल माझ्या अंगावर लाव. आता त्याला वडा दिला, माई म्हणाली खा, आणि मग तो बोलता झाला. तो बोलता झाल्यावर माईच्या लक्षात आलं की हा कोकणातनं आलाय, इथे काहीतरी करायला आला, परंतु काहीच मिळालं नाही, बेघर आहे. माई वडा खाऊन बिल देताना त्या मुलाचा हात धरून बाहेर पडली आणि जाताना फडक्यांना म्हणाली, या मुलाला मी घेऊन चालले माझ्या घरी, तू दुसरा मुलगा बघ. आणि त्या मुलाला माई घेऊन आपल्या घरी आली. त्या दिवसापासून तो मुलगा माईकडे राहायला लागला. जेवण खाण सगळं माईने दत्तकच घेतला. आणि मग इतकं की त्या मुलाला पुढे पूर्ण शिकवला. त्याच्यानंतर 62 साली पानशेतचा पूर आला, त्याचं वेगळं नाव नोंदलं माईनी कलेक्टरच्या त्या यादीमध्ये, पूरग्रस्त म्हणून. त्याला सहकार नगरात वेगळा प्लॉट मिळाला, त्याचं घर झालं, त्याला LICत नोकरी लागली. आज अख्खं ते कुटुंब सहकार नगरमध्ये राहतं. तो मामा, तो आम्ही त्याला मामाच म्हणत होतो, माणिक मामा. तो वारला, परंतु आज त्याचं सगळं घर तिथे आहे. अशा प्रकारे लोकांचं दुःख बघितल्यानंतर त्यांची पूर्ण व्यवस्था, आणि त्याच्यासाठी मी काही केलंच पाहिजे, ही सामाजिक जाणीव होती, माझं काही कर्तव्य होतं, अशा भावनेनं तिने कधी केलं नाही. तो तिचा स्वभाव होता. मला वाटतं संजू मामा, ती कुटुंब प्रमुख होती आणि तिचं कुटुंब ती विस्तारतच गेली अशा प्रकारे. म्हणजे जे तू हे म्हणतोयस ते. आणि त्याच वेळी ती एंटरप्रेन्योर होती, अतिशय मोठी. मला काय तुला विचारायचंय की ही जशी या केसरीवाड्यात तुम्ही नातेवाईक सगळे तिचे असायचे, तिचा गणगोत असायचा, बाकी मित्र परिवार असायचा. यांनी लिहिलंय की दुपारी कोणतरी गोळी मामा म्हणून कॉफी प्यायला यायचे आणि एक इंदिराबाई म्हणून कोणतरी यायच्या. असं तिचं मला म्हणजे सावंतवाडीच्या संस्थानिकांचा वारसा तिने इथे चालवला होता, एखादा राणीसारखा, असं मला गमतीत म्हणायला आवडेल. पण त्याच वेळी तिथे कस्टमर्सही यायचे आणि दागिने घ्यायचे. ते आपल्या प्रेक्षकांना सांग, ते म्हणजे धुळ्यापासून ती तिची एंटरप्रेन्योरशिप सुरू झालेली आहे. धुळ्यात ती लग्न होऊन गेली, माहेरचं कोणी नाही, तिकडे आजोबा वकील, त्यामुळं 3 मजली माडी, घरात घोडागाडी वगैरे, इतकं ऐश्वर. तर उगाच घरात काय बसायचं, म्हणून तिने धुळ्यामध्ये जाऊन कापड व्यापाऱ्यांकडनं ठोक कापड आणायला सुरुवात केली. वाड्यातल्या एका खालच्या खोलीत कापडाचं दुकान लावलं. अशाच 2 परित्यक्त्या बायकांना आणून चालव ग मेले दुकान म्हणून त्यांना चालवायला दिलं. सोनाराच्या पेठेत गेली आणि तिथून चांदीवर प्लेटिंग केलेले सोन्याचे इमिटेशनचे दागिने आणले, चांदीवर सोन्याचं पाणी, आणि दागिने विकायला सुरुवात केली. दुसऱ्या खोलीत तिथे 2 बायकांना कामाला लावून टाकलं. अरविंद क्लॉथ स्टोअर असं तिच्या दुकानाचं नाव होतं. अरविंद हा तिचा धाकटा मुलगा, त्याच्या नावाचं क्लॉथ स्टोअर होतं. म्हणजे तिथे कापडचं दुकान चालू झालं, तिथे दागिन्यांचं दुकान चालू झालं. हे सगळं घरात बसून अनेक बायकांना कामाला लावलं, घरगुती उद्योग चालू करून दिले. हे सगळं धुळ्यात झालं. तिथून पुण्यात आली. पुण्यात आल्यानंतर हाच सगळा व्यवसाय पुण्यात करायचा. तोपर्यंत तिने LICची एजन्सी घेतली. आणि त्या काळच्या LIC एजंटमध्ये जसं आता चेअरमन्स क्लब वगैरे असतात मोठं काम करणाऱ्यांचे, तशा त्यातकालीन तो शब्द मला आठवत नाही, तर चेअरमन क्लबची ती मेंबर होती. इतका LICचा व्यवसाय तिने त्यावेळी केला.
LIC मुळात संकल्पनाच नवीन, ती सुद्धा समजावून सांगून ती 9वारी पातळामध्ये हा सगळा रेटून व्यवहार करत फिरायची. पुण्यात आल्यानंतर तिने हा सगळा व्यवसाय सुरू केला. पुण्याला मोती चौकात गेली. मोती चौकात त्यावेळेला जाऊन एका MY मोतीवाले म्हणून दुकान आहे सोन्या मोती चौकात, तिथे जाऊन उभी राहिली आणि ती म्हणाली, मला मोत्याचे दागिने विकायचे आहेत, मला सोन्याचं प्लेटिंग केलेले दागिने विकायचे, तुमच्याकडनं मी विकत घेणार. आणि त्या माणसाचं इतका तिचा पुढे आयुष्यभर संबंध राहिला. तिथून पटवेकरी तिच्या घरी यायचे, ते मोती आणि ते सगळं विणायचे. तो एक मोठा व्यवसाय सुरू झाला. म्हणजे थोडक्यात त्या काळात तिने संजू मामा हो, डिझायनर ज्याला ज्वेलरी आपण म्हणतो ती सुरू केली. की ती Imitation- इमिटेशन इमिटेशन डिझायनर आणि ती तेव्हा नवी असेल ना कन्सेप्ट. कन्सेप्ट म्हणजे तेव्हा एकतर ठोक सोन्याचे दागिने सोन्याचाच. किंवा हा असं चांदीवर पाणी दिलेलं सोन्याचा हा, दागिना, हा. तन्मणी असेल, आणखीन महिलांचे अनेक प्रकार दागिन्यांचे, हम्म, ते सगळे. आणि मग हम्म, तिचं वैशिष्ट्य असं मार्केटिंगचं, हम्म, म्हणजे सोशल मीडिया नसताना हम्म. तिचं मार्केटिंगचं वैशिष्ट्य हम्म. असं होतं हम्म. की घरी कोणी आलं म्हणजे माझी मामी असायची, त्यांच्याबरोबर तिथे असायची एकत्र. मामीच्या ऑफिसमधले कोणी आले, मामाच्या ऑफिसमधले कोणी आले की ती त्यातली एक कुडी किंवा एखादा मोत्याचा हार त्यांना भेट द्यायची. हम्म, तो दॅट इज मार्केटिंग. ती त्यांना भेट द्यायची आणि ती सांगायची, हे घे गमेले, तुला भेट, हम्म. चांदीवर सोन्याचं पाणी आहे. आणि ते भेट देताना तिला आपल्याकडचे 15 दागिने दाखवायचे. हम्म. स्वाभाविकपणे ती बाई ते बघून गेल्यानंतर तिच्या डोक्यात यायचं, हा हे मला पाहिजे, हे माई पुढच्या सणाला घेते बरं का. असं जर चुकून एखादी बाई बोलली की माई म्हणायची, पुढच्या सणाला कशाला मेले, घेऊन जातो, पुढच्या सणाला पैसे दे. म्हणजे अग्रेसिव्ह लव्ह बरोबर आणि अग्रेसिव्ह मार्केटिंग, अग्रेसिव्ह हा अशा वा. अशा भूमिकेतनं ते होत. या सगळ्या कुठल्या तरी प्रोसेसमध्ये या तिच्या सगळ्या जो म्हणजे काय म्हणायचं जसं जो तिच्या आतला जो व्यक्तिमत्व आहे. नाही तिच्या आतला जो हा एंटरप्रिनल सगळा जो हो. स्किल सेट होता तो लिहिताना तू मुद्दाम मॅनेजमेंट मधल्या संज्ञा वापरल्यास. हो, वापर अनेक वापरल्या. म्हणजे मी मॅनेजमेंट मधला नाहीये, माझी नाही. बायको आहे, पण हो. मला त्या लक्षात आलं की अरे हेही वैशिष्ट्य आहे हो, की हे लोकांना पटकन कळणार नाही की तिने बरोबर. काय केलं. याने अजून एक हकीकत लिहिली आहे की आमची मावशी म्हणजे सुनीता मावशी आम्ही म्हणतो याची बहीण, तर सुनीता मावशी ही आत्ताही छानच दिसते या वयात देखील. तेव्हा ती तरुण असताना सारस्वत बँकेत ऑफिसर असताना ती मला वाटतं माई आजीने तिला हो. असं काहीतरी तू लिहिलंयस की नवीन छान दागिना कानातला किंवा काहीतरी तो मुद्दाम भेट असा दिला. भेट दिला. म्हणजे असं तिला मॉडेल्स मिळाली असं यांनी लिहिलंय ते मॉडेल्स वाक्य मिळाली की तिला. तिला मॉडेल्स मिळाली असं सुजभावाने लिहिलंय. आणि अशी फिरती मॉडेल घेऊन ती ती त्या पुढे त्या पुढे एका गेली. मॉडेलमुळे तिला भयंकर ऑर्डर्स पुढे मिळायच्या मिळायच्या आणि व्यवसाय वाढायचा. वाढायचा. आता हे का हे मी यांना उदाहरण सांगितलं, मला असं तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की हे एखादा लेखक कधी लिहू शकतो जेव्हा तो त्या चरित्र नायकापासून थोडा अंतरावर येऊ शकतो. नुसतं आपल्या नातेसंबंधांमधनं त्या नजरेतनं न बघता जेव्हा तो त्या कक्षेच्या बाहेर येतो, व्यक्ती म्हणून त्याचा अभ्यास करतो, तेव्हा शक्य होतं. बरोबर. ही फार मोठी गोष्ट इथे संजय आनंद कुलकर्णी यांना साध्य झाली आहे की त्यांनी स्वतःचं नातू पण फक्त जे आहे ते बाजूला ठेवून दुसऱ्यांच्याही नजरेतनं आणि मग स्वतःच्या लेखकाच्या नजरेतनं चरित्र नायिकेला बघितलं. मी पुस्तकाची सुरुवातच केली आहे तर माई मामाला म्हणाली हो. की जा रे मेल्या, बालगंधर्व मध्ये सुधीरचा कार्यक्रम आहे, हा त्याला बोलवून आण. आता मी एवढासा भातसा तिथे, मामा म्हणला चल रे, आणि मी गेलो. तोपर्यंत सुधीरचा कार्यक्रम आहे म्हणजे कोण हे मला कळलंच नाही. आणि जेव्हा थेट स्टेजवर न उतरताना सुधीर फडकेंना पाहिलं तेव्हा मला काय कळेच ना की अरे सुधीर फडकेंना माई अरे जा रे मेल्या त्याला बोलव आणि माईनी जाताना घरी यायला सांगितलंय म्हणून सांग. इतकं म्हणजे सलगी देणे किंवा इतका संबंध. आता अशी ती असल्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मी लहानपणापासून असेच पाहत आलो कॅज्युअली. बरोबर. आणि मग ते मला आठवायला लागले की ते लिहायला सुरुवात झाली. त्यामुळे लेखक या भूमिकेतनं मी ते लिहिलंच. संजू मामा, आता हे सगळं आपण बोलत असताना एकदम असं तुम्हाला वाटेल की आणि या माईंचे यजमान काय करायचे मग? ते जे धुळ्यात वकिली होती, त्यांची श्रीमंत होती, घोडागाडी होती, तर मुळात त्या जेव्हा त्यांना गाव सोडायला लागलं तेव्हा बरंचसं आर्थिक नुकसानही झालंच असणार. घर जळलं आणि जयंतराव टिळकांनी अक्षरशः आसरा प्रेमाने दिला असेल, पण त्यामुळे ते तिथे आले आणि नंतर मात्र इथेही त्यांनी व्यवस्थित वकिली केली आणि भाऊ असं त्यांना भाऊ म्हणत असत. मी कधी त्यांना पाहिलंच नाहीये, त्यामुळे माझ्या डोळ्यापुढे खरंच कुठली प्रतिमा नव्हती. हे पुस्तक वाचताना मला लक्षात आलं की तत्कालीन सगळ्या सामाजिक संदर्भांच्याच नव्हे तर आत्ताच्याही सामाजिक संदर्भाच्या यांनी हा
किती नवरा म्हणून प्रोग्रेसिव्ह नवरा असला पाहिजे, अगदी. की जो सगळं स्वतःचं जोरदार कर्तृत्व करत होता, बायकोला हे सगळं करण्यासाठी मुभा नव्हे तर प्रोत्साहन देत ते होता. काही काळ केसरीचे संपादक होते. हो का? हे नव्हतं मला ते माहिती. केसरीचे संपादक होते काही होते. काळ. आणि एक त्यांचं एक जे सोशल गणित असणार ते वेगळं असणार. त्यामुळे ते या गोतावळ्यात सारखे नसायचे, किंवा त्यात एक उल्लेख यांनी केलेला की भजनं वगैरे सगळी लोक आल्यावर जोरदार व्हायची, त्यात त्यांना रस नसायचा, ते त्यांचं अख्खं करायचंय. त्यामुळे ही मुभा आपल्या पत्नीला देणं की तिला तिचं एक विश्व आहे, आणि पत्नीनीही पतीला देणं की त्याला हा सारखा गदारोळ आवडणार नाही, तर तो त्याचं काम करत बस, हे फार वैशिष्ट्य वाटतं. एक अजून त्यात मी उल्लेख वाचला होता की भाऊंच्याकडे एक अमेरिकन विद्यार्थिनी संस्कृत शिकायला यायची. हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. हे तर मला मी लहानपणापासून आपल्या एकही नातेवाईकाकडनं कधीही हे ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे तुला कुठलं पुढचं पुस्तक आता लिहायचं हे कळलं, छोटं कसं ना, की तुला भाऊ हेही पुस्तक लिहायला पाहिजे, कारण हे वेगळंच लिहिता येण्यासोबं आहे. त्याची दुसरीची बाजू, आणि पुरुष म्हणून तर ती अधिक पुरुष. पण त्याविषयी सांग ना, की त्यांचं दाम्पत्य जीवनाविषयी जे तू लिहिलंस त्याच्याविषयी. नाही, म्हणजे आजकाल सुद्धा इतक्या ज्याला पुढारलेल्या समाज रचनेमध्ये असणारा नवरा बायकोचा संबंधातही कुठेतरी पुरुषी अहंकार आपल्यालाही दिसतो, आजही दिसतो अनेक ठिकाणी. परंतु मी जर तुला सांगितलं की माईच्या एका मुलीचं लग्न ठरवायला माई अमरावतीला गेली, चाळीसगावला. तो मुलगा तिकडचा होता. म्हणजे माईच्या अनेक व्यवसायांमधला आणि सामाजिक कामातला एक भाग होता की माई लग्न जमवायची. आणि लग्न जमवायची म्हणजे तेव्हा कुठलंही कम्युनिकेशनचं साधन नाही, फोन नाही, काही नाही, पोस्टकार्ड हे माईचं काम. म्हणजे घरी कोणी दागिने विकत घ्यायला जरी आला तरी माई त्याच्या पुढे एक पोस्टकार्ड ठेवायची, लिही ग मेले एक पत्र, आणि तिला सांगायचे जाताना टाकून जा. आता ते पत्र कुठल्या तरी मुलीला कुठलं तरी लग्न जमवण्या संबंधातलं असायचं, आणि मग तिचे नियम असायचे, त्यात ते लिहिलेले असायचे पोस्टकार्डावर की तुम्ही फोटो पाठवा, हे पाठवा. या सगळ्या गोष्टीतून ती लग्न जमत असत. असं लग्न जमवण्यासाठी आलेलं एक चाळीसगावचं स्थळ, ते लग्न जमलं नाही. परंतु माईच्या लक्षात आलं की हा मुलगा चांगला आहे आणि हा आपल्या मुलीला चांगला आहे, म्हणून ते लग्न जेव्हा जमलं नाही तेव्हा माईनी भाऊंना फक्त सांगितलं मी जरा चाळीसगावला जाऊन येते. आता पुण्यातून चाळीसगाव, विदर्भात गेली ती, खानदेशात. आणि चाळीसगावला माई एकटीच गेली. माई त्या मुलाला जाऊन माईला भेटली, त्या मुलाच्या घरी गेली. माईला तो मुलगा, म्हणजे माई आणि तिची मुलगी माझी मावशी, दोघ जण गेले, आणि तिला तो मुलगा आवडला. तिने या मुलीलाही दाखवला. तिला खरं म्हणजे तो तेवढा आवडला नाही, परंतु ती म्हणाली अगं MSCBत नोकरीला आहे, सरकारी नोकरीत आहे, पुढे आयुष्यात चांगला होईल, मुलगा सालच वाटतो, हो म्हण. आता त्यावेळेला आईनं सांगितलं की हो म्हणायची पद्धत होती, त्याप्रमाणे माझी मावशी हो म्हणली. आणि तुला ऐकल्यावर अजूनही आश्चर्य वाटेल की माईनी अजिबात भाऊंना काहीही न विचारता, कारण कम्युनिकेशनचं साधनच नाही, बरोबर, पुण्याला जाईपर्यंत कम्युनिकेशन नाही, बरोबर, माई लग्न ठरवून आली. आजही हे अशक्य, त्या काळात आजही अशक्य आहे. आजही हे कुठल्याही समाजात, कुठल्याही राज्यात, भारतात, म्हणजे नवरा जिवंत असताना असं कोणी करणार नाही, म्हणजे आणि करणार नाही पेक्षा जर कोणी करून आलं तर इतकी घरात वादळ होती की आय कॅन इमॅजिन. तर मला लग्न ठरवून आले आणि भाऊंना सांगितलं हा मुलगा मी. माई म्हणली तू ठरवलंस ना आणि तू पाहिलंस ना माई, चांगला असणार, माझा होकार आहे. किती मोठी गोष्ट, इतकी मोठी, म्हणजे आणि दोघांचंही कर्तृत्व असे भाऊ होते की यात तत्कालीन जे जेंडरला असाइन केलेले काही रोल्स असतात त्याचं एक्झॅक्ट रिव्हर्सल आहे. बिलकुल. आणि काही त्यात अपराध भावना कुणालाही नाहीये, म्हणजे फारच मोठी. याला सहजीवन म्हणायचं, याला सहजीवन. अशा प्रकारचं एक अत्यंत चांगलं सहजीवन सुदैवाने आम्ही नातवंडांनी लहानपणापासून पाहिलं. क्या बात. आता त्याचा आमच्या सहजीवनात किती सकारात्मक बदल झाला का नाही मला माहिती नाही, परंतु असं आम्ही अनुभवलं. सगळ्यांची तुमचीच काय आमची आता वय वाढत असताना माई आजीकडनं एक शिकण्यासारखी मला फार गोष्ट या पुस्तकात दिसली. पटकन तुम्हाला सांगतो की ती सगळा त्या दागिन्यांचा व्यवसाय करायची या उल्लेख आलाय. जेव्हा वार्धक्य काळात तिला अपंगत्व दुर्दैवाने आलं, चालणं बंद झालं, तेव्हा ती रिप्लेसमेंट नव्हती, आणि तेव्हा त्या ज्या व्हीलचेअर नव्या ऑटोमेटेड येत होत्या, पण तू लिहिलंस की लायसन्स तिला मिळणार नाही, तर तिची इच्छा होती की जर मिळाली तर अमेरिकेतनं आणावी आणि करावी. पण ती स्वतः तरी रिक्षावाला एक हायर करून त्याच्यात बसून त्या मोतीवाल्याकडे जायची. तो मोतीवाला माणूस रिक्षात येऊन ती मीटिंग करायचा अख्खी. पुढे ती 4 तास एकूण सगळे ते काय जे त्यांचे दागिन्यांचे कारागीर हे ते सगळं काम करून ती घरी यायची. ही 70च्या घरात असताना मला वाटतं हे जे स्पिरिट असतं एखाद्या माणसामध्ये हे फार विलक्षण महत्वाचं असतं. एक 2-3 अजून वैशिष्ट्य पटकन मला या पुस्तकाची लेखक आहेत त्यांच्या समोर सांगायला पाहिजेत. आता आपण शेवटाकडे येतोय. एक यात
एक महत्वाचा धागा आपल्या सगळ्या बोलण्यात येऊन गेलाय, तो ती कुटुंब प्रमुख असण्याचा. हो दुसरा तिच्या व्यक्तिगत कर्तृत्वाचा आलाय. तिसरा जो आत्ता ओघात आला तो मला महत्वाचा वाटतो, तो म्हणजे लग्नाचं जे ती हो क- जमवायची एक माई नावाचा लग्न ऍप, जुळवायचं. लाईफ ऍप त्या Life- काळात कार्यरत Live app होता असं होतं. आपण म्हणायला हरकत लाईव्ह नाही. ऍप होतं इट वॉज अ काइंड ऑफ मॅरेज ऍप लाईफ मॅरेज ऍप, म्हणजे आता अनुरूप वगैरे जशी असतात तर ती लाईव्ह होतं. लाईव्ह तर मला असं सारखं एक व्यक्ती म्हणून माझं काय इम्प्रेशन झालं सांगू पटकन, की ही मुलगी इतकी कर्तृत्ववान आणि इतक्या माणसांच्या गोतावळ्यात सगळी असली तरी मुळात ती घरातनं जी आधी तिचं जे एक माहेरपण जे तुटलं ना हो, एका हो, क्षणाला, हो तर ते आपल्या वाट्याला जे आलं कोणाच्या ते वाट्याला कोणाला येऊ नये. येऊ नये अगदी अगदी. ही मुळात शुभंकर जाणीव त्यामागे कुठेतरी खूपच असावी. महत्वाचा मुद्दा किंबहुना तिच्या सगळ्या आयुष्यातली ट्रॅजेक्टरी या सगळ्या बघताना हो, हो. वेगवेगळ्या असं मला जाणवतं की त्या ज्या पद्धतीने ती तिच्या नातींकडे, मुलींकडे, सगळ्यांकडे बघत असे, तर स्त्री म्हणून मी जे धैर्य दाखवलं ते तुम्ही दाखवा, असंही एक कुठेतरी मोठा त्यात संदेश अगदी तिचा त्यात आहे. आणि ही फार मोठी गोष्ट आहे. सामाजिक पटलावरती या दोन गोष्टी मला फक्त सांगाव्याशा वाटतात तुम्हाला. एक म्हणजे की हे सगळं करताना एकाच वेळी ती ट्रॅडिशनली होती. हो जसं त्यांनी एकदम. लिहिलेलं आहे की बरेच नीतिनियम आणि अगदी सगळे कुळाचार समजा सगळ्या कुळाचार पूजा-अर्चा किंवा पाळीच्या दिवसांपासून 10 बाहेर तिच्या राहायचं. जे सगळे नियम होते, हो. त्याच वेळी वैयक्तिक आयुष्यात विचारात अनेकदा तत्कालीन समाजाला बोवळील इतकी ती इतकी प्रगत प्रागतिक होती आणि होती. प्रगत होती ही जी म्हणजे व्यामिश्रता एकाच आहे, वाक्यात सांगतो इंदुताई टिळक वरतीच राहायच्या. हम्म, त्या एके दिवशी जिन्यातनं खाली जाता जाता हम्म, त्या नेहमीच घरी यायच्या. हम्म, तर माई म्हणाली काय इंदुताई सध्या काय चाललंय? त्या म्हणलं काय नाही, खाली एक रेसिपीचा कोर्स हम्म. करते हम्म, हम्म, आणि चिकन कसं बनवायचं ते शिकवायचा कोर्स आहे. आणि हम्म. इंदुताईंनी आजीची चेष्टा करायची माईची, म्हणून म्हणलं माई येता का हा. कोर्सला? हा, आता ही 100% व्हेजिटेरियन असणारी हो, आजी, हो. ती म्हणाली इंदुताई येते की वेळ काय आहे? हम्म, आणि इंदुताईंच्या त्या कोर्सला माई गेली, हम्म, चिकन बनवायला शिकली. हम्म, पुढच्या हम्म, एका पुण्यातल्या स्पर्धेमध्ये तिने हम्म. चिकनची डिश बनवली आणि पहिला नंबर घेतला. हम्म. जिच्या घरामध्ये चिकन कसं बनवायचं याचं काही म्हणजे चिकन हा विषय इतका आणि वेगळा. तत्कालीन ब्राह्मण ब्राह्मण घरात चिकनची त्या रेसिपी आयुष्यात काही संबंध नाही. घरामध्ये वेगळं कपाट होतं, त्या हम्म. कपाटामध्ये सगळी चिकन आणि अंडी हम्म. बनवण्याची भांडी हम्म. आणि त्याचे तवे किंवा वेगळे त्याची ठेवलेले होते. हे झारे सगळं वेगळं. असांकेतिक एक मला वाटतं की इतकं काळानुसार बदलायचं. भयंकर. यात एका प्रकरणात संजू मामा तू जे लिहिलंयस ते तूच हे दोन वाचून दाखवणे आपण हो. याचा शेवट करूया. हे जे सगळ्यात महत्वाचे हे जे दोन मुद्दे आहेत, हो. हे तू प्लीज आमच्या प्रेक्षकांना स्वतःच्या आवाजात वाचून दाखव. आपल्या मुलांशी आणि पुढच्या पिढीशी बोलताना कधीही चुकून सुद्धा आमच्या काळी असं होतं, आमच्या काळी तसं नव्हतं, असली 2 पिढ्यात दुरावा निर्माण करणारी वाक्य बोलत नसे. आजकालची तुम्ही मुलं, तुम्हाला पैशाची किंमतच नाही असं कधीही आजी म्हणलेलं आठवत नाही. कारण मुलं आपल्यापेक्षा खूप जास्त पैसे कमावतात आणि त्यांना योग्य अयोग्याचे भान आपण दिलेले आहे यावर तिचा विश्वास होता. वा, क्या बात आहे. ही मला या पुस्तकातले यातले पुढचेही सगळे अतिशय महत्वाचे आहेत. एक हाही आहे की जे आपल्याला समजत नाही, जे आपल्याला येत नाही, त्याची कबुली देण्यात तिला कधीच कमीपणा वाटला नाही. या उलट ते मला समजले पाहिजे या मानसिकतेतून शिकण्याची तिची कायम तयारी असे आणि कोणालाही यासाठी गुरु बनवायला ती तयार असे. तर तिची हो. होती की माई कधीच कोणाला नकोशी वाटली नाही. हम्म, कुठल्याही वयोगटाला माईची कधी म्हणजे सहजगत्या कनेक्ट होता येईल अशी माई छोट्यापासून थेट तिच्या वयाच्या आणि तिच्यापेक्षा मोठ्या लोकांची तशीच होती. कधीच माई नॉन ऍक्सेप्टेबल, आता आली बाबा माई पिढा, असं कधीच तिच्याबद्दल वाटलं नाही. असं तिचं वागणं ते बोलणं काय ती मी म्हणलं ना राणी होती हा. आणि तिने मेलं म्हणायचा अधिकार तिचा स्वतःकडेच ठेवला तिच्याकडेच होता, दुसऱ्यांचा नव्हता. हो. त्यामुळे माहितीये माई आजीनी एंडला हो. तुला सांगतो हो. की हे पुस्तक आता जर माई आजीनी वर असं स्वर्गात वाचलं असेल तर मेल्यानी चांगलं लिहिलंय का? असंच ती म्हणेल की मेल्यानी चांगलं लिहिलंय पुस्तक, मी असंच ती बहुतेक म्हणेल. मी पुस्तक अर्पण कोणाला केलंय तर ज्यांना माईकडून मेल्यांनो म्हणवून घेण्याचे भाग्य लाभले अशा सर्वांना हे वाह. पुस्तक समर्पित. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की आपल्या बदललेल्या कुटुंब व्यवस्थेविषयी अनेकदा नावं वगैरे ठेवली जातात. मग मी व्यक्तिगत अजिबात त्याला दुजोरा देत नाही. काळ बदलतो तसा समाज बदलतो, कुटुंब बदलतात, कुटुंबाची व्याख्या बदलते, कुटुंबाचं सदस्यत्वाची मर्यादा बदलते आणि हे सगळं होणार आणि हे सगळं आपण कुठेतरी गतशोष करत बसण्यात कारण नसतं. हे जितकं खरं तितकंच हेही खरं
की तरीही तुम्हाला या आयुष्यात एक स्थिरता कुठेतरी कोणामध्ये तरी आपल्याला बघावी असं असली. वाटत राहतं. आणि ते स्थैर्य विशेषतः तुमचं वय वाढत जातं तसं तुम्हाला हवंसं वाटू शकतं. त्यावेळी माई हे पुस्तक जरूर वाचा. तुमच्या घरामध्ये देखील पूर्वी कोणीतरी एखादी माई किंवा तत्कालीन असणारच व्यक्ती असणारच आहे. असणारच आहे. तर ती देखील त्या निमित्ताने त्याचा शोध घ्या. किंबहुना हे पुस्तक वाचून एक बापू नावाचं हो. पुस्तक देखील आलेलं आहे, की एक त्यांचं नाव फक्त त्या कुटुंबाचं सांगतोस काय पाटील. होतं? पाटील म्हणून मंडप एक कॉन्ट्रॅक्टर आहेत. मंडप कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांच्या घरातली एक ज्येष्ठ व्यक्ती जी होती मला त्यांचे माहित वडील. नाहीये, वडील होते. त्यांनी बापू नावाचं पुस्तकही काढलं. त्याचं प्रकाशन त्यांनी संजय कुलकर्णी यांच्या हस्ते आवर्जून करून घेतलं. पुन्हा एकदा तुझं वाचक म्हणून आभार मानायला पाहिजे. आणि तिचा पंटू म्हणून तर काय विशेष आहेच. छानच वाटतं की वा. शेवट करताना काल 3 दिवसापूर्वी घडलेला या विषयातला प्रसंग सांगतो आणि मी थांबतो. 28 तारखेला आत्ता जुलैच्या सकाळी सकाळी मला फोन आला. तो आला पेणवरनं आणि त्या बाई बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मी तुमचं माई वाचलं आणि आज 28 तारीख माईचा स्मृतिदिन आहे. मी पण विसरलेलो होतो. त्यांनी सांगितलं मला आज 28 तारीख माईचा स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या पुस्तकाच्या वाचनामुळे माझ्या निवृत्त जीवनाचा सगळा बघण्याचा आयामच बदललेला आहे. त्यामुळे मी अत्यंत समाधानी जीवन जगते. वा. आज माईचा ज्यांच्यात अंश आहे अशा कुणाशी तरी बोलावं असं मला वाटलं म्हणून तुम्हाला फोन केला. क्या बात आहे. किती छान. या भावनेत लोक किती आणि लोकांना ते ती पुस्तक तारीख वाचतात. लक्षात होती. त्यांनी मला फोन पण करून आज सांगितलं. चांगला कोइन्सिडन्स आहे आपला. आज 31 जुलैला आमचं शूटिंग होत आहे. आता मी एडिट करून लवकर आणेन. हो, तर फार मी 28 तारखेची हा घटना म्हणजे आहे. मी तू अगदी वेळ पाळतोस तितकं मी पाळतच नाही. त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला असं आपण ठीक आहे, बोलूया. काही नाही. पण दिस इज व्हेरी गुड बुक. यू ऑल मस्ट रीड इट. इट्स अ बिग टेक ऑन द एरा. आणि त्या काळातला समाज देखील यात तुम्हाला कळेल. ती व्यक्ती देखील कळेल आणि एक नवी नक्की उमेद आणि प्रेरणा तुम्हाला मिळेल. बुक ब्रो बघत राहा. आधीचे एपिसोड तुम्ही बघितले असतील तर पुन्हा पुन्हा बघावेत. असेही अनेक एपिसोड झालेत. विशेषतः आत्ता जो सुनंदा अमरापूरकरांचा आपण त्यांच्या नव्या आत्मचरित्रावर जो सगळा एपिसोड केलाय त्यात त्यांनी त्यांच्यावर आणि सदाशिव अमरापूरकर दोघांवरही केलेलं भाष्य अतिशय महत्वाचं आहे. तो पाहिला नसेल एपिसोड तर जरूर बघा. आणि आजचाही एपिसोड लाईक करा, शेअर करा, आवर्जून सगळीकडे आपला बुक ब्रो पसरवा उपक्रम. 4000 जणांचं हे आता विस्तारत आपलं गेलेलं कुटुंबच एक आहे. आणि कुटुंबाची व्याख्या कशी कालसुसंगत बदलायची याच्याविषयीच बोलणारं हे पुस्तक आज योगायोगाने या वा. मालिकेत आलंय. एवढंच सांगतो. तू इथे आवर्जून आज या बुकब्रोसाठी आलास. बुकब्रो तर्फे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि चला मस्त भेटू. वाटलं. बाय. पाहिल्यानंतर मला 9:30 दातृत्व दाखवलं. तेव्हा तुम्ही समोरच्या माणसाच्या मनात इतकं घर मला पार्ल्यातून बोलतोय तर मी लगेच ओळखलं.